संजय जाधवांना मिळाली। खरंय। प्रवीणजी, परभणीची आणखी एक खासियत सांगितली जाते की प्रेक्षक हो, परभणीमध्ये शिवसेनेचा जो खासदार निवडून येतो तो पक्ष सोडून जातो असा इतिहास आहे। अर्थात त्या इतिहासाला सुद्धा आता ब्रेक लागल्याचा अपवाद सुद्धा आहे। तर नेमका हा काय किस्सा आहे प्रवीणजी? सर, आपण म्हणतोय ते अगदी खरी बाब आहे की ज्या शिवसेनेला परभणीनंच म्हणजे राजमान्यता मिळवून दिली 1989 ला, की परभणीतून पहिला खासदार आणि संभाजीनगरमधून खासदार असे निवडून आले होते। आणि जे निवडणूक आयोगाकडे जी नोंदणी होती त्यानुसार जी पक्षाला म्हणून मान्यता मिळाली ती परभणीच्या खासदारांमुळे तत्कालीन प्राध्यापक अशोक देशमुख हे विजयी झाले आणि त्यानंतर शिवसेना म्हणून राजकीय पक्ष मान्यता मिळाली निवडणूक आयोगाकडे। त्यामुळं या जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं खूप प्रेम होतं की त्यांच्या इथल्या होणाऱ्या सभा ह्या लाखोंची गर्दी खेचणाऱ्या होत्या, अगदी ग्राउंडही अपुरं पडायचं। आणि अशा स्थितीमध्ये जे पहिले खासदार निवडून आले ते 91च्या निवडणुकीमध्ये निवडून आले। प्रथम 89 ला निवडून आले ते, मग पक्षाला मान्यता मिळाली आणि 1991च्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक अशोक देशमुखच निवडून आले। परंतु 1993 मध्ये जे केंद्रीय राजकारणामध्ये जे बदल झाले त्यामध्ये त्यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि त्याचा परिणाम असा झाला की पुन्हा 96च्या निवडणुकीमध्ये ते तर पक्षातून काँग्रेसमध्ये गेलेच होते। 96 ला सुरेश जाधव त्यांच्या याच्यामध्ये आले आणि ते निवडून आले। परंतु सुरेश जाधवांनी सुद्धा 96 आणि 99 मध्ये 98चा अपवाद राहिला की 98 मध्ये पहिल्यांदाच गेल्या 35 वर्षाच्या शिवसेनेच्या इथल्या सत्ता समीकरणांमध्ये काँग्रेस पहिल्यांदा निवडून आली आणि परंतु ते सरकार अल्पकाळचं ठरलं आणि 99 मध्ये पुन्हा शिवसेनात निवडून आली। परंतु सुरेश जाधव हे बाजूला पडले 2004च्या निवडणुकीत आणि त्यांनीही पक्ष सोडला। मग ते मनसे, राष्ट्रवादी आणि आता पुन्हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। म्हणजे 2 खासदारांचा असा इतिहास झाला। त्याच्यानंतर 2004 ला शिवसेनेनं माजी मंत्री गणेशराव दुधगावकर यांना या मतदारसंघात उभं केलं की ज्यांचा 1972 नंतर प्रस्थापित राजकारणाशी काहीच संबंध नव्हता। परंतु त्यांना उभं केल्यानंतर जसं ह्या शिवसेनेवर इथली जनतेनं प्रेम केलं आणि तेही भरघोस मतांनी निवडून आले। परंतु 2009 मध्ये त्यांनीही पक्ष सोडला। तत्पूर्वी खासदार तुकाराम रेंगे पाटील निवडून आले होते 2004 मध्ये रेंगे पाटील निवडून आल्यानंतर तेही केंद्रातल्या राजकारणाच्या याच्यामध्ये 2008 लाच शिवसेनेतून बाहेर पडले। मग त्यामुळे असं झालं की आतापर्यंत शिवसेनेचा एकदा निवडून आलेला खासदार हा नंतर शिवसेनेमध्ये राहिला नाही। अपवाद सध्या विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे राहिलेले आहेत। त्यांच्या बाबतीतही मागील 2019च्या निवडणुकीमध्ये अशी बरीच काही चर्चा झाली, परंतु त्यांनी सुरुवातीपासूनच एक सामान्य कार्यकर्ता ते खासदार 2 वेळा ते आमदारही राहिले, तर त्यांनी मात्र पक्ष सोडला नाही आणि त्यांनी शिवसेनेचा हा जो येथे पायंडा पडला होता परभणी लोकसभा मतदारसंघात तो त्यांनी मोडीत काढलेला आहे आणि आता 3ऱ्या वेळेस ते हॅट्रिकसाठी निवडणूक रिंगणात येणार आहेत। अर्थातच ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चितच आहे। प्रवीणजी, यानंतर आता आपण सध्याच्या समीकरणांकडे येऊया। परभणीमधली सध्याची राजकीय समीकरणं, पक्षीय बलाबल, पॉवर इक्वेशन्स कशी आहेत? मुळात कसं आहे की इथले परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ आहेत। परभणीतले 4 आणि जालना जिल्ह्यातले परतूर आणि घनसावंगी हे 2 मतदारसंघ आहेत। तर इथलं जर पक्षीय बलाबल आपण पाहिलं 2019च्या अनुषंगानं तर 3 सध्या महाविकास आघाडीकडे आणि 3 महायुतीकडे। भाजपचे 2 आमदार आहेत, माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकर आहेत। परंतु परभणी हा एकमेव शहराचा मतदारसंघ आहे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत डॉक्टर राहुल पाटील आणि काँग्रेसचेही 1 जण आहेत, राष्ट्रवादीचे अर्थातच घनसावंगीमध्ये राजेश टोपे आहेत। तर पक्षीय बलाबल हे सध्या तरी सारखं आहे, परंतु ह्या ज्या मागच्या 2 वर्षामध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत या घडामोडींमध्ये खूप राजकीय कार्यकर्ते विखुरले गेलेले आहेत। अर्थातच पक्षांच्या विभाजनाप्रमाणे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते हे असे वेगवेगळ्या गोटामध्ये दाखल झालेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम मात्र निश्चित दिसून येईल। कारण मी आधी ज्याप्रमाणे आपल्याला बोललो होतो की या पूर्ण मतदारसंघामध्ये जातीय समीकरणांना खूपच महत्त्व आहे आणि त्यामुळं आत्ताची जी परिस्थिती आहे ती ठाकरे गट शिवसेना
म्हणजे महाविकास आघाडीतून आणि महायुतीतून हा मतदारसंघ अर्थातच अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जाईल. त्यामुळं इथली जातीय समीकरणं दोन्ही घटक पक्ष दोन्ही आघाड्या धरून ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण त्याहीपेक्षा ही बाब महत्त्वाची आहे, या मतदारसंघामध्ये असलेला मुस्लिम आणि दलित समाज. तर वंचित बहुजन आघाडीचा काय रोल राहतो हे महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे रासपचे नेते महादेव जानकर यांनीही या मतदारसंघावर आपला दावा केलाय. माढा आणि परभणी अशा दोन्ही जागा त्यांनी दोन्ही आघाड्यांकडे मागितलेल्या आहेत. तर ही सर्व परिस्थिती पाहता वंचित आघाडी आणि रासप यांच्या भूमिका काय ठरतात यावर या दोन्ही आघाड्यांची मतांच्या विभाजनाचं गणित अवलंबून राहणार आहे. दोघांपैकी कोणाला जे डॅमेज करेल ते दोन्ही घटक पक्ष सारखेच आहेत. म्हणजे उद्या महायुतीला जर डॅमेज करायचा प्रयत्न झाला तर तो रासपकडून होऊ शकतो आणि महाविकास आघाडीला जर झाला तर तो वंचित बहुजन पक्षाकडून होऊ शकतो. खूप खूप धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही सांगितलेल्या किश्च्यांबद्दल आणि केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तर परभणी लोकसभा मतदारसंघात यंदा काय चित्र असेल, कोण वरचढ ठरेल असं तुम्हाला वाटतं? नक्की कळवा आणि पाहत रहा पुढारी न्यूज, कारण इलेक्शन म्हणजे पुढारी.